नमस्कार मित्रांनो, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक सोहळा गडावरती कसं पार पडणार आहे व कसं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, हे सर्व मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। मित्रांनो, आज गडावरती शिवभक्त आपल्या मनाभावाने राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी आलेले आहेत। खूप छान असा शिवमय वातावरण झालेलं आहे मित्रांनो गडावरती। छत्रपती संभाजी महाराजांनी 16 जानेवारी 1681 रोजी आपला स्वराज्याभिषेक सोहळा केला। स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढे तशीच राहील अशी हमी जनतेला दिली। छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच शिवरायांच्या पराक्रमाचा एक पुढचा पाऊल। एकाएकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याचे लोकांना आधार हरवला होता। जनता आपलं काय होणार या चिंतेत असतानाच संभाजी महाराजांनी त्यांनी राज्याभिषेक करून जनतेला हरवलेला आधार परत आणण्याचे काम केले। स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढेही तशीच राहील अशी हमी छत्रपती संभाजी महाराजांनी जनतेला दिली। मित्रांनो, असा नगरखान्याला सजवलेला आहे, फुलांनी पूर्ण तोरण वगैरे टाकलेलं आहे नगरखान्याला। समोर पण महाराजांच्या पाठीमागं पण सूर्याचा असा देखावा केलेला आहे। खूप सुंदर असा शिवमय वातावरण झालेलं आहे मित्रांनो गडावरती। खूप छान वाटतं मित्रांनो गडावरती। माणूस आपण जे महाराजांनी आपल्यासाठी केलेले आहेत आपण ते जपलं पाहिजे आणि आपण ते जे आपल्याला माहीत आहे ते आपण करणारच आहे। पण आपण थोडंसं जरा दुर्लक्ष करत आहे आता सध्याला गडावरती। नुसतं फिरणं मन नाही मित्रांनो, आपल्याला इतिहास पण माहीत पाहिजे। आपल्या महाराजांचा इतिहास काय होता, आपले महाराज काय होते, हे सर्व गोष्टी आपण जाणून ठेवूनच मित्रांनो गडावरती गेलं पाहिजे। प्रत्येक ठिकाणी बघतो आपण काय जण नुसतं फोटोशूटसाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी गडावरती जात आहेत। त्याने केले ते जपणं आपल्यावरती आहे मित्रांनो। आज आपली पिढी आहे, आज आपल्याला एवढे सुंदर गड पाहायला येत आहेत, पण उद्या हेच आपल्या पुढच्या पिढीला पाहण्यात येणार आहेत का, हे आपण जपतोय का, हे आपण जाणीव ठेवूनच पुढचं पाऊल उचललं पाहिजे मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला काय नाही मित्रांनो सांगायला विसरू नका व मनापासून परत सॉरी मानतो तुमचा काही चुकला असेल तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर मित्रांनो, भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। थैंक यू फॉर बीइंग हियर। बहुत बहुत धन्यवाद।